गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले, ध्येय अकॅडमी आय एम विनर. या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपले ऑनलाईन अगदी क्लास व्यवस्थित चालू आहेत. आपण जर या परीक्षेला ऍडमिशन घेतलेले असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ज्यांच्याकडे तुमचं ऍडमिशन झालेलं आहे त्यांच्याकडे नाव घेऊन विनर एक्झाम ऍप हे घ्यायचं. विनर ऍप घेऊन त्याच्यामध्ये तुमचं नाव जर ऍड केलेलं असेल तर आपल्याला काय होतं, त्या बॅच मध्ये आपल्या काय होतं, ऍड होतो आणि लाईव्ह क्लास आपण आपल्या अकॅडमीचे बघू शकता. बघा, तर आज इयत्ता दुसरीचा आपला गणिताचा लेक्चर आहे. त्याच्यामध्ये महत्वाचा आजचा घटक आहे. बऱ्याच मुलांना कन्फ्यूज होतो तो म्हणजे 1 ते 100 अंकांवरील प्रश्न. आलं लक्षात? आता ह्या घटक बऱ्याच वेळा आपल्याला ह्याच्यावर माहिती आपल्याला झालीच आहे. पुन्हा एकदा तर ह्याच्यावर अजून ते प्रश्न जे आपले आहेत त्याच्यावर आधारित घ्यायचा आहे. तर बघा, 1 ते 100 अंकांवरील प्रश्नामध्ये आता अंक बघितला तर 1 ते 100, हा 1 ते 100 आहे. मग ह्याच्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? इथं 1 अंक हा 1 2 3 4 आणि 5 6 7 8 आणि 9 हे एक अंकी संख्या याच्यामधले आहेत. आलं लक्षात? 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या म्हणजे 1 वेळा येणाऱ्या संख्या ह्या आहेत. ओके. 9 नंतर जी संख्या येते ती 10 येते. मग 10 ही किती अंकी झाली? 10 ही संख्या 2 अंकी झाली. आलं लक्षात तुमच्या? 10 ही संख्या 2 अंकी झाली. 10 नंतर बघा 11 ते 20, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 99. ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्या 2 अंकी संख्यामध्ये येतात. उदाहरणार्थ बघा, 1 2, 1 हा अंक आहे, 0 1 आहे. ह्या झाल्या की नाही 2 अंकी संख्या. त्याच्यानंतर बघा, त्या 2 अंकी झाल्या. त्याच्यानंतरचे 99 पर्यंतच्या सगळ्या संख्या येतात त्या 2 अंकी संख्या येतात. कारण 99 नंतरची संख्या येते 100, ही येते 3 अंकी संख्या. 99 नंतरची येणारी जी पुढची संख्या आहे ते 100, ही किती अंकी आहे? तर 3 अंकी संख्या आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे आता ह्या चार्ट वरून तुम्हाला प्रश्न कसे विचारतात थोडक्यात मी एक्सप्लेन करणार आहे. आता तर तुमच्या लक्षात आलं ना इयत्ता दुसरीच्या मुलांना की एक अंकी संख्या कशा असतात? 2 अंकी संख्यामध्ये 2 अंक येतात म्हणून त्या 2 अंकी संख्या असतात. त्याच्यानंतर जर बघितला तर 10 पासून 99 पर्यंतच्या सगळ्या संख्या असतात ते किती असतात? 2 अंकी संख्या असतात. आणि 100 ही एकमेव संख्या आहे जी 3 अंकी आहे 1 ते 100 मध्ये. आता पहिला 1 आणि 100चा आपण विचार करूया इथं. हा, तर सगळ्यात लहान एक अंकी संख्या कोणती आहे बघा? तर 9 आहे का? नाही. सगळ्यात लहान एक अंकी संख्या आहे 1. आता तुम्ही म्हणाल 1 पेक्षा 0 ही सुद्धा लहान आहे, पण 0 ज्यावेळी एकदाच येतं म्हणजे फक्त 0 येतं तेव्हा या 0 या संख्येला कोणतीही किंमत नसते. ज्यावेळी 0च्या पलीकडे आपण 1 लिहू 2 लिहू त्यावेळी ह्या शून्याची किंमत ही फार वाढत जाते. त्यामुळं आपल्याला काय इथं बघायचं आहे की 0 या संख्येला केव्हा किंमत येते? ज्यावेळी त्याच्या अलीकडे आपण संख्या लिहिणार तेव्हा ही येते. म्हणून सर्वात लहान एक अंकी संख्या 1 आहे. सर्वात लहान एक अंकी संख्या ही 1 आहे. सर्वात मोठी एक अंकी संख्या बघा, सर्वात मोठी एक अंकी संख्या आहे 9. बघा,
ही सर्वात मोठी आहे की नाही? का 9 नंतर आणि एक अंकी कोणती संख्या आहे का? नाही, 9 नंतर कोणतीही एक अंकी संख्या नाही. म्हणून 9 नंतर चालू होतात त्या 2 अंकी संख्या इथं चालू होतात. आलं तुमच्या लक्षात? पुढे बघा. मग त्याच्यानंतर सर्वात लहान 3 अंकी संख्या इथं आपली येते 100. आलं तुमच्या लक्षात? 100 ही 3 अंकी संख्या इथं येते. 100 नंतर मग कोणत्या संख्या येतात? 101 म्हणजे 100 पेक्षा मोठी एकने. 100, 102, 103, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 999 पर्यंत ह्या 3 अंकी संख्या आहेत. जसं 9 पर्यंत एक अंकी मोठी संख्या आहे, 99 पर्यंत 2 अंकी संख्या मोठ्या आहेत, तसं 999 पर्यंत या काय आहेत? 3 अंकी संख्या आहेत. आलं लक्षात तुमच्या? तर मग सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती येणार आहे? 100 येणार आहे. कारण 100 नंतरच्या ज्या संख्या येतात त्या 100 पेक्षा 1 ने 2 ने अशा मोठ्या संख्या येतात. हा आपण सपोज करायचंय. म्हणून 3 अंकी सर्वात, बघा 3 अंकी सर्वात लहान संख्या. आता 100 ही म्हणायला आपल्याला मोठी वाटते, पण 100 ही 3 अंकी संख्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे. 100च्या अलीकडे येतो 99. मग 99 ही 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. 2 अंकी सर्वात मोठी संख्या, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10. 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10, 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 99. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर ती 99 आहे. हे एवढे निकष आपल्याला हे समजून घ्यायलाच पाहिजेत, कारण की ह्याच्यावर सुद्धा आपल्या 3री 4थी पर्यंत बरेच प्रश्न होतात. हा बेसिक जर आपला क्लिअर झाला ना 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा, आपल्याला पुढच्या संख्या आपल्याला काढायला खूप सोप्या जातात. आलं लक्षात? आता बघा परत एकदा. एक अंकी सर्वात लहान संख्या 1, एक अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात लहान संख्या 100. आलं लक्षात? आता तुम्हाला याच्यामध्ये अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे की 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या किती आहे? बघा, 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या, 1 ते 100 मध्ये, आता इथे लिहूया 90, 91 ते 99. 1 ते, आपला चार्ट वेगळाच आहे. 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या 9 आहे. एक अंकी संख्या एकूण 9. 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 मध्ये म्हणा किंवा 1 ते 10 मध्ये म्हणा, 1 ते 50 मध्ये म्हणा, एक अंकी संख्या 9च येतात. आलं लक्षात? 1 ते 100 मध्ये आता 2 अंकी संख्या, 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या. आता हा प्रश्न तुम्हाला प्रत्यक्ष काढायला लागणार आहे, कारण की ह्या भरपूर संख्या आहेत त्याच्यामध्ये. बघा, आता मी तर त्यासाठी हा चार्ट लिहून दिलेला होता की 2 अंकी संख्या इझिली कशा काढायच्या. 1 ते 10 पासून आपल्या चालू होतात 2 अंकी संख्या. आलं लक्षात? आता बघा 11 ते 20 मध्ये एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 10. 21 ते 30 मध्ये 10. तसंच सेम ऍज 90 पर्यंत, 11 ते 90 पर्यंतच्या संख्या सगळ्या 10 10 आहेत. मग आपण काउंट करूया. बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 70 आणि 90, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 झाल्या. 90 पर्यंत 80 झाल्या. आलं लक्षात? 11 ते 90 पर्यंतच्या संख्या किती झाल्या? 80 झालेल्या आहेत. त्याच्यानंतर
91 ते 99 एकूण संख्या किती झाल्या? 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. 91 ते 99 एकूण संख्या झाल्या 9 आणि 10 ही एक दोन अंकी संख्या म्हणजे ह्या 80 झाल्या 11 ते 90 पर्यंतच्या. 91 ते 99 त्या 9 झाल्या आणि 10 एक दोन अंकी संख्या एकूण टोटल संख्या दोन अंकी 90 झाल्या. एकूण संख्या याच्यामध्ये किती झालेल्या आहेत? 90 संख्या झालेल्या आहेत. मग इथं काय लिहिणार? दोन अंकी संख्या एकूण किती आहेत आपल्या? 90 आहेत. 1 ते 100 मध्ये. आता आपण 1 ते 50 मध्ये बघूया. 1 ते 50 मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत? आता सेम एज इट इज इथं 10 संख्या 50 पर्यंत 1 2 10 20 30 40 आणि ही एक 10 ची एक मोजायची. तुम्हाला कळालं ना? 10 20 30 का घेतलं? कारण 11 ते 20 मध्ये 10 संख्या आहेत म्हणजे 1 ते 50 मध्ये एकूण 41 संख्या आहे. 1 ते 50 मध्ये एकूण दोन अंकी संख्या 41 आहे. इथं लिहा दोन अंकी. आलं लक्षात? आणि 51 ते 100 मध्ये. आता 51 ते 100 मधल्या दोन अंकी संख्या आपण काढूयात. बघा 51 पासून घ्या 10 20 30 40. ह्या 40 झाले 51 ते 90 पर्यंत आणि 91 ते 99 ह्या 9 म्हणजे 49 झाले. 49 दोन अंकी संख्या. दोन अंकी संख्या. बघा अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण काय काढायचं आहे? ही गणित अशी दोन अंकी संख्या तीन. आता इथे 51 ते 100 मधले आपल्या 49 निघाल्या. आलं लक्षात? आता मला इथं तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे की बघा आता ह्या ज्या मी संख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता गणिताच्या जेवढ्या तुमच्या क्रिया असतील बेरीज वजाबाकी संख्या काढणे असू दे, प्रत्यक्ष तुम्ही अशा संख्या जर कुणाला कन्फ्यूज होत असेल तुम्हाला हे पाठच पाहिजे. खरं तर दोन अंकी संख्या किती, एक अंकी संख्या किती, लहान संख्या किती, मोठी संख्या किती आहे, शक्यतो हे तुम्हाला पाठ पाहिजे. पण जर एखाद्या मुलग्याला पाठ नसेल, कन्फ्यूज होत असेल, त्या मुलाने काय करायचं? असा चार्ट करून घ्यायचा. प्रत्यक्ष तुम्हाला सांगू मुलं काय करतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 अशा प्रकारे माझ्या म्हणजे मी सुद्धा काउंट केलेलं आहे. बरीच मुलं अशा संख्या काढायला लहान संख्या मोठी संख्या दोन अंकी संख्या किती तीन 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहितात. पूर्ण 1 ते 100 पर्यंत लिहित बसतात आणि तेवढा त्यांचा वेळ जातो. म्हणून तुम्हाला ही क्लुप्ती आज मी काय देणार आहे? तेवढं न लिहिता तुम्ही काय करायचंय? फक्त असं लिहायचंय. 1 ते 10 मधल्या 9 आपल्याला पाठ असतात. 11 ते 20 21 ते 30 अशा फक्त संख्या लिहिला आणि ह्याची टोटल संख्या 10 एकूण या 10 एकूण या 10 अशा प्रकारे जर आपण शॉर्टकट प्रमाणे गेलो तर आपल्याला पटकन ह्याची उत्तरे येतात. बघा ह्याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला काय होणार नाहीये, चुकी वाटणार नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला चुकणार नाही. पण सोप्या पद्धतीनं तुम्ही काय करायचंय? अशा पद्धतीनंच मांडून घ्यायचंय आणि मग तुम्ही काय करायचे आहेत? गणित करायची आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर जर कुणाला पाहिजे असेल तर पटकन 1-2 मिनिटात लिहून घ्या. पुढचं मी लगेच घेणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं लिहून घेऊ शकताय.
आता असं पण विचारू शकतात ना याच्यामध्ये प्रश्न, 41 ते 50 मध्ये दोन अंकी संख्या किती आहे? 41 ते 50 मधला मोठी संख्या किती आहे? पण हा कॉमन सेन्स आहे आपल्याला, की लहान चढता क्रम उतरता क्रम आपल्याला झालेलाच आहे, त्याच्याप्रमाणे आपण काय करायचंय, लहान मोठी संख्या स्वतः ओळखून घ्यायची आहे. आलं लक्षात? लहान मोठी संख्या काय करायची आहे, स्वतः ओळखून ह्याच्यामध्ये लिहायची. आता 41 ते 50 मध्ये मोठी संख्या कोणती येणार? तर 50 येणार. 41 ते 50 मधली लहान संख्या कोणती येणार? तर 41 येणार. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला आपण पुढे घेऊया. आलं लक्षात सगळ्यांच्या? पुढचे प्रश्न बघा. हे तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घेतला तरी चालेल. झालं असेलच, बऱ्याच मुलांचा बराच वेळ झालेला आहे आपला. तर अजून त्याच्यामध्ये 1 ते 100 अंकांवरील प्रश्न कसे येतात? 1 ते 100 मध्ये एक हा अंक किती वेळा आलेला आहे? तर 1 ते 100 मध्ये एक हा अंक हे झालेला आहे आपला प्रश्न, तरी सुद्धा 1 ते 100 मध्ये एक हा अंक, एक हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो? एक हा अंक 21 वेळा येतो. कसं काढायचं का सांगतो तुम्हाला, की 1 ते 100 मध्ये हा एक, इथं 1 2 3 झाले, 4 5 6 7 8 9 10 11, इथं 11 वेळा झाला. आणि त्याच्यानंतर 12 13 14 15 16 17 18 19 20 असं करून 1 ते 100 मध्ये एक हा अंक 21 वेळा येतो. शून्य हा अंक 11 वेळा येतो. शून्य हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. आणि प्रत्येकी एक सॉरी 2 ते 9, 2 ते 9 हे प्रत्येक अंक 20 वेळा येतात. प्रश्न कसा विचारतात बघा, की 1 ते 100 मध्ये 2 हा अंक किती वेळा येत आहे? तर 20 वेळा. 2 ते 9 मध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? तर 3 हा अंक 20 वेळा येतो. 4 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो. 5 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो. 6 अंक सुद्धा 20 वेळा येतो. असे 2 ते 9 मधले प्रत्येक अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर बघा, तर एक हा अंक असलेले, आता 1 ते 100 मध्ये एक हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर एक हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर एक हा अंक असलेल्या संख्या एकूण किती असणार आहेत बघा, तर एक हा अंक असलेल्या संख्या एकूण 20 आहेत. किती आहेत? एक हा अंक असलेल्या संख्या,
1 हा अंक असलेल्या संख्या 20 आहे. 0 हा अंक असलेल्या संख्या 10 आहे. 0 अंक असलेल्या संख्या किती आहे? 10 कशा काय? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 झाले 10. म्हणजे 1 ते 100 मध्ये 0 अंक असलेल्या एकूण 10 संख्या हे आहेत. पण 0 हा अंक 11 वेळा येतो. कसं काय सांगा? 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, पण 1 ते 100 मध्ये 0 असलेली संख्या 10. म्हणजेच काय, 100 मध्ये 0 हा 2 वेळा येतो. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1 हा अंक काय होतो? ऍड होतो. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय होतं? हा अंक ऍड होतो. त्याच्यानंतर 2 ते 9 ह्या संख्या असलेल्या, म्हणजे 2 ही संख्या असलेली एकूण 19 संख्या आहे. आता हे कसं काढलं तुम्हाला बघायचे आहे. आता फॉर एक्झाम्पल घेऊया 6. 6 अंक असलेल्या 2 अंकी संख्या कोणत्या? 6 अंक असलेल्या, हा आता 2 अंकी संख्या म्हटलेलं आहे मी. 6 अंक असलेल्या संख्या 2 अंकी आहेत. त्याच्यामध्ये कशा कशामध्ये 6 आहे बघा? 16, 26, 36, 46, 56, 66, त्याच्यानंतर 76, 86, 96, सॉरी 96 आणि 60. आता 6 अंक असलेल्या संख्या, मग 61, 62, 63, 64, 65, 66 इथं लिहिलेलं आहे बघा. हा 66 इथं लिहिलेलं आहे. 66, 67, 68, 69 झाले. म्हणजे फक्त आपल्याला काय अंक, 6 अंक असलेल्या संख्या, 6 अंक असलेल्या संख्या एकूण किती आहेत बघा? 2 अंकी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. हा 2 अंकी संख्या एकूण आपल्या किती आलेल्या आहेत? तर 6 अंक असलेल्या 2 अंकी संख्या 18 आहेत. किंवा 1 ते 100 मध्ये 6 अंक असलेल्या संख्या 19 येतात. 1 ते 100 मध्ये 6 अंक असलेल्या संख्या 19 येतात. पण 2 अंकी संख्या किती आपल्या आलेल्या आहेत? 18 आलेल्या आहेत. 2 अंकी संख्या किती आलेल्या आहेत? 18 आलेल्या आहेत. 6 ही अंक 1 अंकी आहे. फक्त मी 2 अंकीचा प्रश्न विचारलाय. 2 अंकी 6 असलेल्या संख्या 1, 2, हे बघा 16, 26, 36, 46, 56, 66, 6, सॉरी 76, 96 आणि मग हे 60चा पाडा इथे लिहिलेला आहे. 61, 62, 63, 64, 65, 67, 68, 69, 66 इथं लिहिलेलं आहे. त्यामुळे रिपीट इथं मी लिहिलेलं नाहीये. एकूण हे आपल्या 18 संख्या झाल्या. समजा जर प्रश्न असा विचारला की 1 ते 100 मध्ये 6 अंक असलेल्या संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये 6 अंक असलेल्या संख्या एकूण 19 आहेत आणि 2 अंकी संख्या 18 आहे. 6 अंक असलेल्या 2 अंकी संख्या 18 आहेत आणि 1 ते 100 मध्ये 6 अंक असलेल्या संख्या एकूण 19 आहेत. आलं सगळ्यांच्या लक्षात? त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं मी 6 अंक असलेल्या संख्यांचं एक्सप्लेन केलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 सगळ्या संख्यांना सेमच रूल येतो, सेम नियम येतो. म्हणजेच काय, 1 अंकी 7 असलेल्या संख्या सुद्धा 2 अंकी 7 असलेल्या संख्या सुद्धा 18 येणार आहेत. 2 अंकी 9 असलेल्या संख्या सुद्धा 18 येणार आहेत. आणि 1 ते 100 मध्ये 6 असू दे, 7 असू दे, 8 असू दे, 2 असू दे, 2 ते 9 मधला प्रत्येकी अंक हा 19 वेळा येतो 1 ते 100 मध्ये. लक्षात? हे तुम्ही प्रत्यक्ष जेवढे मी आज शिकवले तेवढे तुम्ही प्रत्यक्ष वहीमध्ये लिहून काढायचे. पालक जर हा क्लास बघत असतील तर हे मुलांच्याकडून तुम्ही लिहून घेतलंच पाहिजे, त्याला पर्याय नाहीये. अंक कसे काढायचे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे.
पण स्वतः ज्यावेळी तुम्ही संख्या काढाल, अंक काढाल, तेव्हा तुमच्या मेमरीमध्ये फिट होणार आहे की कोणता अंक हा किती वेळा येतो. भलेही मी तुम्हाला अतिशय म्हणजे की तुमच्या लक्षातच राहू दे अशा पद्धतीनं माझं शिकवण असते, पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे की मॅडम जरी अशा शिकवत असल्या तरी मला अशा पद्धतीनं मला स्वतः काढायचंय. त्यावेळी तुमच्या मेमरीमध्ये फिट होणार आहे. कारण की मी स्वतः सुद्धा संख्या काढताना मी सगळ्या संख्या मांडत असते. तुम्ही बघताय मी कधीही शॉर्टकट पद्धतीने गणितचं करत जात नाही. आणि ज्या ज्यावेळी आपण शॉर्टकट वापरतो त्या त्यावेळी चुकून आपला एखाद्या संख्या राहू शकते, एखादा क्रमानं चुकू शकतो. म्हणून तोंडी काय करायचं नाही, गणिताचा कुठलाही प्रकार तोंडी करायचा नाहीये. तो ज्या ज्यावेळी आपण 9वी 10वीला जाईल त्यावेळी शॉर्टकट पद्धती तुम्ही वापरू शकता, पण आतापासून हीच सवय लायची की गणिताची रीत करूनच त्याचं उत्तर आपल्याला सोडवायचंय. आपण एकच प्रश्न लिहिणार आहे पण त्याचा 10 वेळा विचार करून उत्तर लिहिणार आहे. एक प्रश्न चुकला तर 2 मार्क आपले जातात. आलं सगळ्यांच्या लक्षात? म्हणून तुम्ही काय करायचंय, अशा पद्धतीनं करूनच बघायचं आहे. आता काय सांगितलं मी की तुम्हाला 2 ते 9 मध्ये असलेल्या संख्या सांगितल्या. आता 2 ते 9 मध्ये कोणताही अंक नसलेल्या संख्या बघितल्या तर त्या एकूण संख्या येतात 81. 2 ते 9 मध्ये कोणताही अंक नसलेल्या संख्या येतात 81 येतात. त्या तुम्ही काढल्यात तरी चालेल, किंवा एक हा अंक नसलेल्या एकूण संख्या किती आहेत? 2 ते 9 मध्ये एक हा अंक नसलेल्या एकूण संख्या आहेत 90. किती आहेत? 90 आहे. बघा अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. फक्त आता तुम्ही 1-2 मिनिटं. बघा आता थोडाच वेळ झालेला आहे आपल्या. ह्या संख्या आता मी तुम्हाला शिकवलेल्या आहेतच. त्याच्यानंतर महत्वाचा घटक येतो तो म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत मेनूच्या बुक मध्ये. की आता एक प्रश्न बघा, 1 ते 100 मध्ये 21 वेळा येणारा अंक कोणता? 21 वेळा येणारा अंक कोणता? ऑप्शन नंबर 1 0, 1, 2, 10. 1 ते 100 मध्ये 11 वेळा येणारा अंक कोणता? तर बघा
0 4 3 1. बघा हे अशा पद्धतीने प्रश्न येतात. बघा आता इथं काही संख्या देणार आहे. 38 40 58, तिसरा पर्याय 94, 99. याच्यामध्ये 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? बघा दिलेल्या संख्यामध्ये 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? एक अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 21 वेळा येणारा अंक कोणता? 1 ते 11 वेळा येणारा अंक कोणता? 11 वेळा येणारा अंक कोणता? बघा बघू कुठले कुणाला उत्तर सांगता येतात बघूया. बघा 38 40 58 99 याच्यामध्ये येणारी 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 99. 1 ते 100 मध्ये 21 वेळा येणारा अंक आहे 1. 0 हा किती वेळा येतो? 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 हा 21 वेळेला येतो. 2 हा अंक 19 वेळा येतो आणि 10 ही संख्या एकदाच येते. 1 ते 100 मध्ये 10 ही संख्या एकदाच येते. 11 वेळा येणारा अंक कोणता? तर 11 वेळा येणारा अंक 0 आहे. 4 3 हे दोन्ही 19 वेळा येणारे आहेत आणि 1 हा अंक 21 वेळा येणार आहे. तर बघा आता आज आपला इयत्ता तिसरीचा गणिताचा लेक्चर दुसरीचा गणिताचा लेक्चर आपल्याला झालेला आहे. त्याच्यामध्ये आपला घटक 10 1 ते 100 अंकांवरील प्रश्न हा जो आपल्याला आता काय झालेला आहे इथं शिकवलेला आहे. आता तुम्ही काय करायचं आहे ह्याच्यामध्ये की पालक असू देत किंवा विद्यार्थी शिक्षक असू देत, तुम्ही काय करायचंय त्याच्यावर जेवढे प्रश्न दिलेले आहेत तेवढे तुम्ही लिहून काढायचे आहेत वहीमध्ये. काय करायचं प्रश्न दिलेले वहीमध्ये लिहून काढायचे आणि त्याचं परफेक्ट उत्तर लिहायचंय आणि ते तुम्ही नंतर चेक करायचं की ते तुमचं उत्तर बरोबर आहे का. त्याच्यासाठी तुम्ही काय करा एकदाच 1 ते 100 ह्या संख्या लिहून घ्या. पहिल्यांदा एक चार्ट काढा व्यवस्थित. 1 ते 100 संख्या लिहून घ्या. त्याच्या खाली काय करा 1 हा अंक येणारी संख्या 21, 2 अंक येणारी संख्या 19, 0 हा अंक येणारी संख्या 11, 1 अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी संख्या 1 100, 1 अंकी लहानात लहान संख्या 1, 2 अंकी लहानात लहान संख्या 10, 2 अंकी लहानात लहान संख्या 10, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99. अशा पद्धतीने सगळे प्रश्न मराठीत लिहून काढा. त्याच्यानंतर 1 ते 50 मधल्या 2 अंकी संख्या, लहान संख्या, मोठी संख्या हे लिहून काढा. ते झाल्यानंतर पटकन तुम्ही काय करायचंय मग आपल्या सराव प्रश्न पेढी आहे ती सराव प्रश्न पेढी आपल्या वहीमध्ये तुम्ही लिहायची आहे. इयत्ता दुसरीची सराव प्रश्न पेढी आपल्याला एखादा ऑप्शन काय होतो कधी कधी बाय मिस्टेक पुस्तकामध्ये सुद्धा चुकू शकतो. आपल्याला मान्य आहे की पुस्तकामध्ये कधी कधी इकडचा इकडं पर्याय झालेला असतो किंवा उत्तर सूची चुकलेली असते. अशा वेळेला आपण आपला परफेक्ट म्हणजे आपला मायना आपल्याकडे ठेवायला पाहिजे. आलं लक्षात? तर चला आज आपला इथं इयत्ता तिसरीचा गणिताचं लेक्चर शिकवलेला आहे मी. 1 ते 100 मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे हा सुद्धा. सगळ्यांना आता गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ध्येय अकॅडमी तर्फे आमच्या या परिवारातर्फे सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. सगळ्यांना हा सण अतिशय आनंददायी व आरोग्यदायी जाओ. सगळ्या मुलांनी सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्यायचीच आहे. प्लस आपल्याला या गणपतीच्या सुट्टीचा फायदा म्हणजे अभ्यास तुम्हाला मी देणार आहे की गणपतीच्या सुट्टीमध्ये तुम्ही
समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, इंग्रजीचे काय असतील ते पाठांतर सगळं कव्हर करून घ्यायचे. पाठांतराचा जेवढा भाग आहे ह्या गणपतीच्या सुट्टीत सगळ्या मुलांनी समानार्थी, विरुद्धार्थी रोज 2 तास, आपल्याला शाळा नसते, कोणताही क्लासेस असतात नसतात, 1 तासभर असतात, आपले क्लासेस करू शकता, पण आपला अभ्यास आहे समानार्थी, विरुद्धार्थी, जोड शब्द, घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द सगळे तुम्ही या सुट्टीमध्ये पाठ करायचे आहे. आलं लक्षात? आपण चला इथंच थांबूया. थँक्यू सो मच. अजून एकदा माझ्याकडून व आमच्या ध्येय अकॅडमीच्या परिवाराकडून सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.